Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare
असं म्हणतात की बाबा सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नव्हते, नका का जायला. पण पांडुरंग परमात्मा कुठे होता? माळ्या सावत्यास लागी. सावता बाबाच्या शेतामध्ये साक्षात पंढरनाथ परमात्मा. ज्या काळामध्ये सावता बाबा हे आरण गावामध्ये होते त्या काळामध्ये पांडुरंग परमात्मा पंढरीमध्ये नव्हता बर का. कुठं होता? सावता बाबाच्या शेतामध्ये राबत होता. शेतामध्ये अनेक प्रकारचे न सांगता करी सर्व कामे, अशा प्रकारची अनेक कामं सावता बाबाच्या बरोबर राबत होता, खुरपू लागत होता, अनेक गोष्टी केल्या. असा ज्या सावता बाबाचा अधिकार संपन्न आणि ज्या सावता बाबाचे महत्व, कारण वर्णन कोण कोणाचं करतो याला फार मोठे महत्व आहे. मोठ्याने जर मोठ्याचं वर्णन केलं ना त्याला फार मोठी किंमत असते बघा. सावता बाबाची महती सांगणारे, सावता बाबाचा मोठेपणा सांगणारे जे काही वारकरी संप्रदायामधले एक थोर अशा प्रकारची कुठं जागा वैतागलो बाबा, झोप येईना, अन्न गोड लागेना बाबा. आता आम्ही वैतागलो आता तुम्हीच काहीतरी बघा बाबा, बघा काहीतरी त्या पोराचं काही लग्न आहे ना, आम्हीच काय बघा बरं, आम्हीच मोकळी गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याच्या दारात जा, त्याच्या पाया पडा, त्याला पैसे द्या. आता फुकट कोण तुम्हाला पोरी जागीर तर असतात ना, फुकट पोरी द्यायला मोकळं नाही बरं का. जर नोकरी असली तरच पोरगी हुंडाली होती, त्याच्यात तुम्हाला पैसे द्यावं लागतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असेल. समजा एखाद्या गरीबाचं द्यावं गेलं, गरीबाकडे पैसा द्यायला नसतो, विकत पोरगी घ्यावी तर पैसा द्यायला नाही, करावं काय. पण जर एखाद्या काळाचे त्या एखाद्या लेकराचं जमलं, एखाद्या गरीबाच्या ऊस तोडणाऱ्या लेकराचं जमलं तर आपल्याला तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? महाराज, ऊस तोडणाऱ्या गरीब लेकराचं जर जमलं पुढं तर तुम्हाला आनंद व्हावं का दुःख व्हावं? बोला ना. पण तिथं बिबे फोडणारे काही नाव लोक असतील गावात, कशाला पोरगी देतो, वाटोळं करतो का पोरीचं? त्यापेक्षा मी चुकून दे ना त्या पोरीला असं म्हणणारे लोक असतात. आणि त्यांच्या त्यावेळेला प्रवचन कोणाचं काय बोलावं अशा नालायक माणसाबद्दल, पण तिथं चांगलंच बोलावं लागतं. ज्याला सोमवार कळाला नाही, त्याला एकादश कळाली नाही, सोमवारच्या दिवशी तुम्हाला त्या धाबे लोक पाहायला मिळतात बरं का महाराज. नॉनव्हेज हॉटेलवर तुम्ही एकादशीच्या दिवशी बघत जा. थोडं मी पेक्षा मला थोडी सवय, एकादश असली एखादा पवित्र दिवस असला तर धाब्यावर बघायचं त्या नॉनव्हेज. एकादशीला सोमवारी सुद्धा ते लोक त्या ठिकाणी असतात, खाणारे पिणारे वक्ते नालायक, त्याला धर्म नाही नीती नाही. त्यांच्या त्यावेळेला प्रवचन आम्हाला करावं लागतं, तिथं चांगलंच बोलावं लागतं. फार सज्जन होता त्याच्या त्यावेळेला, काय म्हणतात, सज्जन होता, धार्मिक होता, परमार्थ केला, वाऱ्या केल्या, नामस्मरण केलं, दान धर्म केलं. कधी उष्ट हाताने कावळा नका खाणे पण म्हणून फार दान सुरू होता. तेवढ्या पुरतं एकदा दावा झाला, कोणी विचारते त्याला कोणत्याचं नाव घेते, त्याचे पोरं त्याचं नाव घेणं तर आम्हाला घ्यायची काय गरज बाबा. आणि नाव कोणाचं जगामध्ये अजरामर होतं, पाठीमाग नाव कोणाचं जगामध्ये शिल्लक राहतं तर जो समाजाकरता जगला, जो देशाकरता जगला, जो देवाकरता जगला, आपणही परमार्थ केला आणि जगाला परमार्थाची दिशा दिली ना, तो महात्मा मात्र जगामध्ये त्याचं नाव कधी संपत देवाचं सापडायचं नाही. पांडुरंग परमात्मा तरी सावता बाबा ते चोर त्यासाठी नाही, सारे लक्षण चोर आहेत. ते सहज मला हुकून काढतील उसामध्ये, मग घासात लापा, कशात कुठल्या तरी पिकात, मकात लापा कुठल्या तरी. कारण सावता बाबा मोठे शेतकरी होते, एखाद्या पिकात लापा नाही तर एखाद्या घरात जाऊन लापा. तर म्हणजे अरे बाबा ते चोर साली नाहीत, कुठेतरी लपवू की त्यांना मी दिसणार नाही. शेवटी सावता बाबांनी वेळा घेतला ना आपली
छातीमध्ये बसण्याकरता सावताबाबांनी साक्षात पंढरनाथाला जागे दिली. अशा ज्यांचा अधिकार अशा सावताबाबाची आज पुण्यतिथी आहे. आणि ज्या दिवशी साधूची पुण्यतिथी असते त्या दिवसाला साधूमुळे त्या दिवसाला महत्त्व असतं. बरं का, एखाद्या साधूच्या सामान्य दिवस असतो, पण ज्या दिवशी साधू या जगाचा निरोप घेतो ना त्या दिवसाला साधूच्या समाधीमुळं मोठेपणा प्राप्त होत असतो. ते बघा फाल्गुन महिन्याला काय म्हणतात, बोंबाचा महिना. कारण फाल्गुन महिना आपण असं म्हणलं जातो, काही म्हणजे असं सूर्यकीचे चर्चा करीत नाही फाल्गुन महिन्यामध्ये, कारण तो वाईट महिना म्हणला जातो, बोंबाचा महिना असं म्हणतात. पण ज्या फाल्गुन महिन्यामध्ये एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली त्या दिवसाला नाथ महाराजांनी नाथ सृष्टीचा दर्जा दिला. म्हणजे त्याला नाथांची पुण्यतिथी असं म्हटलं जातं. नाथांनी ज्या दिवशी जलसमाधी घेतली, जगाचा निरोप घेतात, त्या दिवसाला सुद्धा साधूमुळं मोठेपणा प्राप्त होत असतो. आणलं का? विव्रत शृंगवे त्रयीचकक्षी वामे पाले कवलन तत्फलानि तिष्ठांमध्ये सोपरी सुहृदो हासे नर्मविश्व हे स्वर्गी लोके भेटते पूजे यज्ञ भूभाल केली पुंडलिका जेवण पंक्तीमध्ये पाणी वाटपचं काम करायचं आहे.